कोपरी चॅम्पियन्स लीग 2024 च्या आता सेमीफायनलचा सामना रंगताना दिसतोय. रुवी व्हेंचर्स व परी पॅटर्न्स परिपूर्वा चॅम्पियन्स यांच्या दरम्यान लाव डीजे लाव मग तोपर्यंत. पहिल्याच चेंडूवर चौकार मारते तो साहिल. चांगली फलंदाजी करतात ते साहिल. कॅप्टन आहे ना साहिल. साहिल हा चॅम्पियन्स बरोबर ना. तर पहिलं षटक घेऊन आलाय तो गणेश. गणेशाच्या पहिल्या चेंडूवर त्याने चौकार मारला होता साहिल याने. आणि चौकारानिशी जी सुरुवात होते ते परिपूर्वा चॅम्पियन्स. आणि दुसरा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका मारलेला दिसतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत एक धाव काही रोखू शकले नाहीत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल दोघांच्या मध्ये. तर आता स्ट्राईकला आहे तो डावखुराचा फलंदाज जयेश पाटील. पहिलं षटक प्रगतीपथावर घेऊन आलाय तो गणेश. आता मात्र डावखुराचा फलंदाज जयेश पाटील. गणेशाचा पुढच्या चेंडू उंचावर मारला फटका. बघूया सी मारेच्या बाहेर षटकार डोकतोय. पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतोय तो जयेश पाटील. कॉमेंटेटर हरिओम लाजबाब. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट जेव्हा जेव्हा सुनील गाभास्कर जेव्हा कॉमेंट्री बोलवतात तेव्हाचा मुलगा रोहन गाभास्कर मात्र फलंदाजी करतात. सेम केसी एल मध्ये तसंच पाहायला मिळतं. कोपरी चॅम्पियन्स लीग मध्ये तो स्वर्ण क्षण मात्र पाहायला मिळतोय. मुलगा बॅटिंग आणि त्यांचे वडील मात्र समालोचन करताना. सुरेख धन्यवाद सँडी सर. आणि आता मात्र लेगच्या खूपच बाहेरचा चेंडू. वाईड बॉलचा इशारा येते पंचांचा. धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या पोचते किती 13 पहिलं षटक प्रगतीपथावर. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज साहिल आणि जयेश पाटील दोघेही चांगली फलंदाजी करताना दिसतात आपल्याला. बघूया पुढचा चेंडू गणेश याचा सामोर जाईल तो जयेश. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता. अपील होतोय आणि मात्र बाद होतोय तो जयेश पाटील.
आलेले आहेत आणि मोठा हादरा बसतोय तो जयेशाच्या रूपाने. चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी करताना दिसतात ते गणेश. एक ब्लॉकल पद्धतीचा चेंडू टाकला होता आणि लेग बिफोर मला वाटतं जयेश पाटील बाद होऊन तंबूत परततोय. मोठा हादरा बसतोय तो परिपूर्वा चॅम्पियन्सला आणि आता मात्र त्याची जागा म्हणून काढण्यासाठी आलाय तो निलेश. निलेश चांगली गोलंदाजी करताना दिसतोय तो गणेश. चांगलं मनोरंजन करताना दिसतात ते चंगू मंगू दोन्हीही इथे. आणि फोटो सेशन चालू आहे इथे. पुढचा चेंडू गणेशाचा आणि आता तो उंचावर मारला फटका. बघूया काय होती तिथे. सीमारेषेवर षटकार ठोकतोय. आल्या आल्या खरपूस समाचार घेतोय तो निलेश. डीजे प्लीज. आता आपण इथं डान्स बघितला दोघांचा. चंगू मंगू हे चांगलं मनोरंजन करताना दिसतात. तर पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. एक बाद 19. आणि आता मात्र कोण घेतले आता गोलंदाज नजीर. तर त्याला सामोरं जाईल तो साहिल. साहिल हा एक उत्कृष्ट फलंदाजी करणारा असा कर्णधार. दुसरं षटक घेऊन आलाय तो नजीर. नजीर याला एक विकेटला 1000 आणि हॅट्रिकला 5000. कोणाकडून किसके तरफ अजय शाने यांच्याकडून नजीर याला पारितोषिक आलेलं आहे. विकेटला 1000 रुपये व हॅट्रिकला 5000 रुपये. नजीर याला सुवर्ण संधी. तर बघूया पुढचा चेंडू साहिलसाठी आणि आता मात्र चांगलाच मारलेला फटका. बघूया काय होते तिथे. क्षेत्ररक्षक अडवतोय. क्षेत्ररक्षक अडवेपर्यंत परंतु एकच धाव मिळेल तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसते. चांगली फलंदाजी करतोय तो साहिल आपल्या सामन्याकरता. तर नजीर याला सुवर्ण संधी असेल. विकेटला 1000 रुपये व हॅट्रिकला 5000 रुपये. कोणाकडनं तो बोला अजय अजय याच्याकडून. आपण अजय बोलू. नजीर याचा पुढचा चेंडू सामना करील तो निलेश. आणि आता मात्र चांगला चेंडू अपील होते पण अपील फेटाळून लावले पंचांनी. चांगली गोलंदाजी नजीर याची. निलेश हा काही असा अनुभवी असा फलंदाज आहे. कारण मगाच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये त्याने चांगला फटका मारला होता. सीमारेषेवर षटकार मारला होता. पुन्हा एकदा नजीर सामना करील तो निलेश. आणि आता मात्र चांगला फटका मारलेला. बघूया काय होती ते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पळतात. अडवतोय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथे परंतु 2 धावा काय रोखू शकले नाही. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 23 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर घेऊन आलाय तो नजीर. पुन्हा एकदा निलेशसाठी. नजीर याचा पुढचा चेंडू निलेशसाठी. आणि आता मात्र चांगलाच मारलेला फटका लेगच्या दिशेने. बघूया काय होते ते. चौकार मारतोय तो. खरपूस समाचार
नजरियाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा निलेशसाठी. आणि आता मात्र तंत्रशुद्ध पद्धतीने फटका मारते तो निलेश. चांगली फलंदाजी करताना दिसते, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसते. एकच धाव मिळेल तिथे. षटक संपतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. डीजे प्लीज. प्रयत्न होता, परंतु असफल असा प्रयत्न होतोय. पहिल्या चेंडूवर चांगला चेंडू म्हणावा लागेल सुमित याचा. सुमित याचा पुढचा चेंडू निलेशसाठी. आता मात्र लेगच्या दिशेने तटवलंय. बघूया काय होते तिथे. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या पोहोचते 29 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर घेऊन आलाय तो सुमित. पुन्हा एकदा निलेशसाठी. आता मात्र चांगलाच फटका आपच्या दिशेने तटवलाय. बघूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक धाव काय रोखू शकले नाहीत. चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसते तिथे. एकच धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 30 वर. आणि आता मात्र सुमितला सामोर जाईल तो साहिल. साहिल हा एक चांगला फलंदाज आहे. चांगली फलंदाजी करतोय आणि स्वतः कर्णधार आहेत ते साहिल. सुमित याचा पुढचा चेंडू साहिलसाठी. आणि आता मात्र रिव्हर्स स्वीप मारलाय साहिल याने. बघूया काय होते तिथे. 1 बाउन्स चौकार. डीजे. मारला होता साहिल याने. चांगली फलंदाजी करतोय तो सुमित. आणि आता मात्र लेगच्या खूपच बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा होते पंचांचा. आणि एक अतिरिक्त धाव. अशा 2 धावा मिळतात संघाला. धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या पोहोचते 36 वर. चांगली फलंदाजी साहिल याच्या माध्यमातून. ओ चांगला चेंडू. चांगलं बॅकअप म्हणावं लागेल सुमित याचं. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. साहिल भोईर यांना सुवर्ण संधी. साहिल भोईर यांनी 50 मारली आहे तर 5,000 रुपये बक्षीस तेजस भोईर यांच्याकडून. तिसरं षटक संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. डीजे प्लीज.
तर साहिल याला सुवर्ण संधी असेल. जर साहिल भोईर याने 50 मारले तर त्याला 5,000 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे तेजस भोईर यांच्याकडून. तर चौथं षटक घेऊन आलाय तो देविदास, त्याला सामोर जाईल तो निलेश. आणि आता मात्र चांगला चेंडू काहीसा मारण्याचा प्रयत्न होता निलेशाचा, असफल असा प्रयत्न, चांगली गोलंदाजी होताना दिसते देविदास यांच्या माध्यमातून. चौथं षटक घेऊन आलाय तो देविदास. सलामीला आलेला साहिल कर्णधार चांगली फलंदाजी करताना दिसतोय तो साहिल भोईर. साहिल भोईरला एक सुवर्ण संधी असेल. 50 जर मारल्या तर 5,000 याच्या तेजस भोईर यांच्याकडून बक्षीस. देविदासला हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक. काय ना अक्षय यादव याच्याकडून देवदास याला सुवर्ण संधी हॅट्रिकसाठी. अक्षय यादव यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. हो, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 38 वर. चौथं षटक प्रगतीपथावर घेऊन आले तो देविदास. देविदास याला सुवर्ण संधी असेल हॅट्रिकसाठी. 500 रुपये अक्षय यादव याच्याकडून. देवदास याचा पुढचा चेंडू सामना करील तो निलेश. हो, चांगला फटका म्हणावा लागेल निलेश यांच्या माध्यमातून आणि चांगली क्षेत्ररक्षण देखील होताना दिसते. चांगली फेक म्हणावी लागेल तिथे. एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 39 वर. देवदासाच्या या षटकातली 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा सामना करील तो साहिल, धडाकेबाज फलंदाज साहिल भोईर. गोलंदाज देविदास. हो, चांगला चेंडू पडून त्याच पद्धतीने खेळून काढला. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथे शिवम यांच्या माध्यमातून. धावसंख्या 40. देवदास याच्या या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सामना करील तो निलेश. हो, चांगला फटका बनावा लागेल. बघा काय होते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चांगला झेल टिपला आणि मोठा हादरा बसतोय तो निलेश याच्या रूपाने. निलेश याची खेळी संपुष्टात येते. डीजे प्लीज.
देवीदास याच्या शेवटच्या चेंडूवर घणाघाती मारा केला होता निलेशाने, परंतु झेल बांधून निलेशाची खेळी संपुष्टात येते. त्याची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र आलाय तो प्रणित. तर बघूया आता शेवटचं षटक आणि 5वं षटक कोण घेऊन येते तो. धाव संख्या 40. पाचवं आणि शेवटचं षटक घेऊन आले तो सुमित. त्याला सामोरं जाईल तो साहिल भोईर. चांगली फलंदाजी करताना दिसत ते. आणि आता मात्र चांगला चेंडू होता, परंतु त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने खेळून काढला साहिल याने. साहिल याने दुसरी धाव घ्यायची होती, परंतु साहिल याने त्याला रोखलं, कारण चांगली फेक होती तिथे, बाद झाला असता. साहिल हा चांगली फलंदाजी करताना दिसतोय. त्याने एक बाजू धरून ठेवले. सलामीला आलेला फलंदाज स्वतः कर्णधार आहेत ते साहिल सुमित. याचा पुढचा चेंडू प्रणितसाठी. आणि आता मात्र उंचावर मारला फटका. बघूया काय होतंय तिथे. चांगला झेल टिपतोय तिथे बाउंड्री लाईनवर, आणि संजय यांनी चांगला झेल टिपला तिथे. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो आता मात्र रुपेश. नितीन ठाकूर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल का आपण आसनस्थ व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण इथे आला आहात. बघायचं तिथे काय आहे. खाली लागले. वंडी टिकलरच्या स्वरूपात चला गेम चालू करायचा आहे आपण. चला त्वरित सामना चालू करायचा आहे. पंच तिथे गेलेले आहेत शहानिशा करण्याकरता. एकच धाव डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या पोहोचते 42. धाव संख्या 42. जुगावचे रोहित भगत आपण स्टेजवर यायचं आहे. आणि चांगला मारला फटका. बघूया क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे, परंतु एक धाव काय रोखू शकले नाहीत. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या पोहोचते 43 वर. आणि आता मात्र सामना करील तो साहिल. साहिलला चांगली फलंदाजी करताना दिसतोय तो आपल्या संघाकरता. एक बाजू त्यांनी धरून ठेवले, कारण एका पाठोपाठ एक हादरे बसतात त्यांच्या समोर. आणि आता मात्र आपच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव मिळेल. धाव संख्या 44. चांगली गोलंदाजी सुमित याच्या माध्यमातून होताना दिसते. शेवटचं षटक असताना देखील चांगली गोलंदाजी करतोय तो सुमित. आणि आता मात्र चांगलाच फटका साहिल यांच्या माध्यमातून, आणि झेल टिपतोय तिथे. चांगला झेल घेतोय
ब्लॉक हॉल पद्धतीने चेंडू टाकला होता त्याच पद्धतीने खेळून काढला होता त्याने आणि चांगला झेल होतोय तिथे. साहिल याची केली संपुष्टात तिथे. डीजे प्लीज. रोहित भगत जुगावचे हार्दिक अभिनंदन. आपण इथं आलात. तसेच केतन पाटील हे देखील इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांचा देखील सन्मान पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होतोय. यांचा देखील सन्मान. तर 44 धावांचं आव्हान ठेवलंय. माफ करा, 45 धावांचं आव्हान ठेवलंय ते परिपूर्वा रुई वेंचर्स यांच्या समोर 45 धावांचं आव्हान ठेवले ते रुई वेंचर्स यांच्या समोर. बघूया आता काय करतात ते. तर यापुढील समालोचन करतील माझे नवी मुंबईचे संतोष म्हात्रे सँडी सर गुरु. अहो तुमचा आवाज आम्ही कधीपासून ऐकतोय, कारण तुमच्यापासूनच आम्हाला उत्तेजना मिळालेली आहे. आणि अयोध्यावरून आलेले आमचे काय नाव मनोज पाटील, त्यांचा मी 2 दिवस झाला आवाज ऐकतोय. कारण ते मला वाटते अयोध्येला होते आणि ते आता इथं आले. त्यांचे सगळे जे त्यांच्या हो खरोखर त्यांचा आवाज असा आहे की खरोखर एक भैया कोणतरी येऊन बोलतोय. कारण मी मागे एकदा त्यांचा आवाज ऐकला होता सर. खूप आनंद वाटतो. चला स्टार्टअप करा. 5 ओव्हरचा 5 वाजलेले आहेत आणि अजूनही मात्र खेळायला सुरुवात होत नाही. फायनलचा मॅच अजून बाकी आहे. थँक्यू सो मच हरिओम. पावणे 40 प्लस हे जाबाज बॉलर. ब्रेक जास्त घेऊ नका नम्रतेची विनंती करतोय दोन्ही अंपायर अमित गोलतकरजी आणि जे सहकारी अंपायर आहेत त्यांना विनंती केली जाते कृपया करून जास्त वेळ मात्र घेऊ देऊ नका खेळताना खेळाडूंना. ही आपणास कळकळीची विनंती आमच्या कोर कमिटीकडून. 45 फायनलचं स्वप्न साकार करण्यासाठी रुई वेंचर्स या टीमला बनवायच्या 45 5 वरचा खेळ आणि त्याला उत्तर देण्यासाठी भरत पुन्हा एकदा कॅप्टन आयकॉन सुमित जयवंत ठाकूर. रुई वेंचर्सचा रितेश नाना ठाकूर हे संघ मालक आहेत आणि त्यांचं टीम पोहोचण्यासाठी फायनलमध्ये 45 धावांचं आव्हान टार्गेट सेट केलंय. पॉइंट कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर सिलिमी डाऊन शॉर्ट स्क्वेअर लेग लॉंग ऑफ डीप मिड विकेट आणि पहिलं ओव्हर टाकण्यासाठी द बॅलन्स खेळाडू साहिल ऑलराउंडर ऑफ द टीम कमिंग बोर्ड राईट ऑफ द विकेट. फर्स्ट डिलिव्हरी बॅकफुट वर जाताना पहिलाच थिक एज बॅटची कडा बॅकफुट वर जाताना स्टेअर करायचा. बॅटची कडा घेऊन विकेटच्या पाठीमागे कट ड्रॉप. नीलू
कापली होती, परंतु लिंबू नसता रस मात्र सटकला. चेंडू ड्रॉप केला. इथे जय यॉर्क बेहतरीन गेंदबाजी यार, लाजबाब. त्यांच्या शरीरयष्टीकडे जाऊ नका, त्यांचा टॅलेंट पहा, त्यांचे ते हुकूमत पहा बॅटरवर गाजवण्याची. साहिल तारीफ करतो मी. दॅट इज द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द कोपरी गाव. हे घडताना पाहिले, याचं संपूर्ण श्रेय जाऊ शकतो योगेश. घडवलाय बऱ्याचशा खेळाडूंना. टॅप केला सरळ थेट गेला, गॅप मध्ये मिळून असताना जिथे एक्सपर्ट मॅन 40 सन्मानित खेळाडू आहेत नरेश भोईर. त्यांचं ओव्हर पाहण्यासाठी मात्र अजूनही मात्र बरेचसे प्रेक्षक, रमाकांत पाटील त्यांचे जिगरी यार हे खास करून आतुर आहेत. कधी नरेश भोईर येते, कधी माझ्या खिशातून नोटा मी काढेन आणि त्यांच्यासाठी पारितोषिक लावेन. यासाठी मात्र वेळ आहे. बॉलिंगवर मॅन्डेटरी पॉल पण साहिल. पहिला डॉट, पहिला सिंगल, दुसरा डॉट, तिसरा डॉट. 3 चेंडू डिलिव्हर केले, अवघी 1 बिनगडी बाद 1. रुई वेंचर्स परिपूर्व. What a lovely shot यार, बेहतरीन स्ट्रोक, magnificent, terrific stroke, quick pick up and चेंडू स्क्वेअर लेगला केला पार, सीमा पार 4 रन. लाजबाब स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक, कमालीची बाउंड्री. 2 डॉट गेल्यानंतर मग चौथ्या चेंडू हात खुले केले, बॅट मधून बरसला भरतच्या, क्लिअर केली बाउंड्री स्क्वेअर लेग 4 रन. तेच तरह टाइमिंग मिस, टाइमिंग चेंडूच्या खाली. ओ कॅचेस विन द मॅचेस. पकडो क्या जीतो मॅच, छोडो क्या त्याच्यानंतर मिस कॉलिंग. असं दुर्लक्षित केलं तर तुमचं मात्र मॅच पासून तुम्ही खूप दूर राहाल. संधी होती, कॅच ड्रॉप केला होता आणि भरतने मात्र वळून पाळलं नव्हतं. परत जाताना भरत तंबूच्या असला. इज गॉन. पहिला झटका रुई वेंचरला भरतच्या रूपाने. 1 गडी बाद. स्कोर आहे 5. ठाकूर यांच्याकडून स्पॉन्सर झाला अट्रॅक्टेड होईल, त्यांचं मनस्पासून आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीज हे 2 सन्मानाने आम्हाला पुरस्कृत केलेत. क्रिक खेळचे नजीर, त्याचबरोबर दिबांक एंटरप्राइजेसचे जितेंद्र पाटील, रिफ्रिजरेटर सॅमसंग प्लेअर ऑफ द सिरीज. स्पर्धा गाजत चाललेली आहे, स्पर्धा उंचीवर जात चाललेली आहे. नाव आहे KCL, कमालीची चॅम्पियन्स लीग, कोपरी चॅम्पियन्स लीग 2024-17 सीझन 3. तिथेच रंगली सेमीफायनलची मॅच. रुई वेंचर्स विपक्ष परिपूर्वा. शुभम ठाकूर ते एका बाजूला, आमचे दुसरे ठाकूर रितेश नाना ठाकूर. ठाकूरामध्ये चाललेला जबरदस्त मुकाबला, जंगी सामना, सेमीफायनल. KCL लिव्ह द प्रॉपरली. सुपर यार. हे टेम्परामेंट आहे ना, हे टेम्परामेंट मध्ये शिकायला लागेल. ते शिकत चाललंय. ही परिपक्वता खूप लवकर आली होती, पण 3-4 वर्ष गॅप, तिथून बरंचसं पाणी वाहून गेले होतं. नाही फलंदाज विकेट किपर एक सन्मानी विकेट म्हणजे मांदिल्यामध्ये जाऊन बसला असता. याची आम्ही टॅलेंट पाहिले विकेटच्या जवळ उभं राहण्याची. ते बेहतरीन खेळाडू आहे सुमित. फटका चांगला आहे, ताकद कमी, मैदानाच्या चेंडू खाली शतरक्षक, कॅप्टन परतला, आयकॉन डिसमिसल. सेकंड धक्का रुई वेंचरला. अवघ्या 5-6 धावा असताना, 5 वर भरत, टीमची 6 वर असताना आयकॉन. 2 गडी बाद 6. या स्पर्धेमधला इमर्जिंग प्लेयर एदिदासचे ब्रँडेड शूज,
जेव्हा सचिन केलं होतं तेव्हा करार केलं होतं सचिनने 5 वर्ष एडिडास ब्रँड शूज बरोबर तब्बल 100 कोटी. ओ माय गॉड, खूप होते जेव्हा सचिन केला जाय. याच ब्रँडेड कंपनी त्यांना मात्र ब्रँड अँबॅसिडर म्हणून 5 वर्षाचा करार 100 कोटी. तेच ब्रँडेड शूज एडिडास इमर्जंट प्लेअरला देण्यात येणार आहेत आणि त्याचे पुरस्कृत विलीन पाटील. थँक्स सो मच विलीन पाटील. आणि प्रत्येक प्लेयर ऑफ द मॅच कॅश रुपये 500 सेजल पॉवर टेकचे आमचे सन्माननीय संजय रत्ने यांच्याकडून. थँक्स सो मच संजय रत्ने. प्रत्येक मॅचला आपण कॅश रुपये 500 देतात. त्यासाठी बॉलिंग मार पहिली ओव्हरची झाली समाप्ती. साहिलनं ते अतिशय मात्र तिखट माऱ्यामध्ये 2 धक्के दिले. ते 2 धक्क्यामध्ये अवघ्या 6 धावा. जिवंत ठेवला मॅच. सेमीफायनल ऑफसाइड ऑफ स्टंप. क्लेबर क्रिकेट इझिली चेंडूला दिशा दिले शॉर्ट पॉइंटला. सिंगलने येऊ दिलं. शेवटच्या क्षणामध्ये हॉलेजन बॅटमॅनने ॲज अ पुश टू द शॉर्ट पॉइंट विजन. नो रन डॉट चेंडू पुन्हा वळाले. बॉलिंग मार्क जाताना मनोज कमजिंबल तो संजय. फटका चांगला आहे. फटक्यामध्ये ताकद आहे. फटक्यामध्ये 2 काढण्याची क्षमता आहे. भाग मिका वा खराब थ्रो. नतीजा 2 धावा. पण ती विकेट आहे ना खूप महत्वाची आहे. 2 विकेट गेल्यात. थांबावं लागेल. 4थ्या विकेटसाठी पार्टनरशिप जमली तर मॅच मध्ये तो उत्साह वाढेल. तो आत्मविश्वास क्रिएट करेल येणाऱ्या बॅट्समॅनसाठी. आदरणीय या गावाचे शान, या गावाचा मान, भोईर दाम्पत्य समाजासाठी काही खेळासाठी सर्वस्व झोकून देणारे आमचे पुरुषोत्तम भोईर आपल्या सौभाग्यवतींना कार्यसम्राट माजी नगरसेविका उषाताई भोईर यांच्या समेत तुमचं सहर्ष स्वागत आहे. उच्च शिक्षित असे दाम्पत्य आहे. समाजकार्य जास्त, राजकारण अवघे 5%. ग्रेट शॉट ॲट बॅकफुटवर जाताना मात्र इथे कुठेतरी मिस टायमिंग स्ट्रोक. आणखी एक हादरा, मोठा हादरा ज्या बॅटरकडून अपेक्षा होती तो संजय मात्र माघारी निराश करून. 3 गडी बाद. अडचणी मात्र वाढल्या. केवळ 8 असताना 3 करारे झटके रुही व्हेंचर्स. आणि तिथेच मात्र थोडेसे हवा पाण्यासारखे असतील आमचे रितेशचे, कारण त्यांच्याच मालकीचा संघ. पण क्रिकेट आहे रितेश, काही होऊ शकतं. एक जमला तर मॅच जमेल. असे 51 गेला तर मात्र मॅच फिनिश्ड. बेहतरीन गेंदबाजी यार. मॅन्डेटरी पॉवर पॉच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आग ओकतोय, बेधकता वाढवतोय आणि तिथे सुरुंग लावण्याचं काम करतो मनोज. पहिला डॉ, दुसरी 2 आणि तिथे मग तिसरा ताबडतोब खेळीसाठी मात्र ओळखणारा संजयला मात्र त्याने जाल्यात अडकवलं. विकेट मात्र आपल्या ती. ओहो, रायझिंग द बॉल. वाईट करार शोल्डरच्या वरून. हे अनुभव आहे अमितजी घोलतकर, द ग्रेट क्रिकेटर ऑफ द टेनिस क्रिकेट. And given the warning to the bowler in the bouncing, another attempt, second time. Oh, that is a no. कोणी रोखणार नाही मला नो बॉल पासून. या अंपायरची ताकीद आहे बॉलरला. ग्रेट बॉलिंग. अपसाइड ऑफ फुलंत चेंडू बॅटची कडा लागलेला आहे, परंतु तिथे तरी कुठेतरी मात्र फंबलिंग झालं होतं, पण तरी सांभाळलं. व्हेरी गुड मॅच. सेमीफायनलचा दुसरा मॅच. पहिले मॅच आपण पाहिले. हर्ष रॉयलला हर्ष उल्हासित केलं प्रदीप ठाकूरच्या नेतृत्वानं. What a captaincy, what a skipping, what a lovely captaincy and low score मॅचला त्याने फुलवलं, त्याने हसवलं आणि थाटामांड पोचवलं फायनल मध्ये. ग्रेट बॉलिंग यार. ॲब्सोल्युटली द फॅन्टास्टिक डिलिव्हरी. एंड ऑफ द पॉवर प्ले. सेकंड ओव्हर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरची समाप्तीनंतर अडचणीत गाडी फसले. 9 वर 3 अशी दयनीय अवस्थेमध्ये जाताना रुही व्हेंचरच. आइए डीजे. 9 आहेत. 9 लॉक्स ऑफ द 3 विकेट. जमलेल्या प्रेक्षकाचा पुन्हा एकदा काबिलियत कोपरी चॅम्पियन्स लीग 2024 सीझन 3 मध्ये मनाच्या अंतकरणामध्ये आम्ही हर्षाचं स्वागत करतोय. आमच्या साथीला आहेत आमच्या बरोबरीने एक अनुभवी हरिओम भजनी सम्राट आणि
एक गोलंदाज मग लेग कटर ही खुबी आहे, त्याचबरोबर समालोचक एक औचित्य होतं, एक सन्मान आम्ही पाहिला पुरुषोत्तम भोईर जेव्हा त्यांचा मुलगा ना डावक्या हाताने फलंदाज जयेश आणि ते फलंदाज जयेश करत होता, ते बोलताना मात्र त्यांचं वर्णन करताना समालोचकाच्या वतीने पिताश्रीचा सेम जाता सनी गाभास्कर अँड रोहन गाभास्कर. हा योग फक्त आम्हाला पाहायला मिळतं KCL मध्ये, म्हणून एक वेगळ्या बेंचीवर एक वेगळ्या लेवलला चाललेली आहे KCL आणि तिथेच रंगला मॅच. सेमीफायनल धडपडतोय, शर्तीचे प्रयत्न करतोय. हा चॅम्पियन्सचा किताब ज्यांना अनावर त्याने इनॉग्रेशन थाटामाटात पार पडताना पण जे सन्मान्य उपस्थित आहे मंचावर त्यांच्या शुभ हस्ते अनावरण करताना त्या ट्रॉफीचं कोण घेऊन जाईल. आदरणीय ज्यांच्या सौभाग्यवतीच्या नावाने सर्व ट्रॉफीज इथे पुरस्कारले आहेत त्याचे पुरस्कृत करते केशवजी ठाकूर यांचं आगमन होते. सचे स्वागत आहे केशवजी ठाकूर, स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर वाडकर साहेब आहेत त्यांच्या समेत त्यांचे सरसे स्वागत. शॉर्ट आर्म पुल जॅक केलाय, दॅट इज अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक, इट्स द मॅक्सिमम ओर द मिड विकेट यांना काऊ कॉर्नर बेहतरीन शॉट. या षटकारांची आवश्यकता आहे, लवली बॅलन्स आणि षटकार मात्र बॅटमधून प्रथम येताना प्रथम षटकांना ठोकताना प्रथमेश. स्वागतम सुस्वागतम. ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या सौभाग्याच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफीज आकर्षित करण्यात ट्रॉफी देण्यात पुरस्कृत करण्यात KCLला त्यांचे सन्मान्य पुरस्कृत होते केशवजी ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर वाटकर साहेब आहेत. वाटकर साहेब KCL 2024 सीझन 3 मध्ये आपलं सरसे स्वागत. सेमीफायनलचा मॅच आणि मॅचचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी 45 पैकी धावा लागतात. स्कोरवरती 17. तिसरं वर चालू आहे. पहिलाच चेंडूचं जंगी स्वागत केलं साहिल भोईरचं षटकार मारून. कमाल केली आज डोलू पोलू, लाजवाब यार. त्यांच्या तो लवचिकपणा, तो डान्स गजब का. ऑन द शॉट ऑन स्पॉट चेंडू पडल्यानंतर त्याला ऑन द राईज ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह केलं. दूरवर लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण येईल, फील केले कंपल्टेटिव्ह सिंगल टू द बॅट्समन अँड मूव द स्कोर इन द टीम. इट गोज टू द इन टू द एक्झॅक्टली 17 नाव. पहिली थोडीशी एकदा मध्ये इकडे तिकडे झालं होतं 19-20 तो सुधारले आणि आता मात्र 17 लागले. 45 धावन आव्हान आहे. ऑफ साइड ऑफ सम, परंतु गॅप न काढता सरळ लॉंग ऑफच्या ठिकाणी इथे संधी डेफिनेटली होती. कलेक्शन मात्र बिलकुल सजेशन होतं साहिल भोईर. मिस्टेक बिग मिस्टेक. दिलेला चेंडू अति घाईमध्ये हात अगोदर चेंडू, त्याच्यानंतर कम्युनिकेशन जुळलं नाही. नतीजा बॅट्समन सेफ. 19 धावा 19 धावा तब्बल स्कोरवरती. काय जंगी जसं बॉल जातील, जसं सिंगल येतील, चौकार येतील, दोन्ही डगआउट मध्ये उत्साह कधी उदास, निराश कधी आशा. हो फ्लिक केलाय फ्लिक ऑफ द रिस्ट. कल्लाईची जादू. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे, फक्त अवघे सिंगल. बॅट्समॅन पाहतोय नजीर आणि प्रथमेश. सिंगल घेतली पाकिस्तान. इम्रान नजीर वॉट स्फोटक बॅट्समॅन ऑफ द ओपनिंग. त्याच नावाचा नजीर यामध्ये बॅटिंग करताना रुही वेंचर्स का परिपूर्वा चॅम्पियन्स घेऊन जाईल फायनल मध्ये हे सांगण्यासाठी खूप वेळ आहे. होती आहे. लिव्ह द गेम, लिव्ह द बॉल, पिचिंग द लेग साइड लेग स्टम्प. दिशा पाहिली स्वेट ठरवताना अमित घोळतकर द बिग क्रिकेटर. तुरुबामध्ये ते 20-25 वर्ष चाललं क्रिकेट. रजनीचं क्रिकेट, बबन सेठ या सन्मानच्या नावात डे नाईट क्रिकेट. तिथे मात्र अमित घोळतकरचं वादळ आपण पाहिलंय, तेच अंपायरच्या रूपामध्ये अंपायरिंग करताना. On the rise, good light spot, what a shot, what a terrific stroke over the long on. Cheran, magnificent and excellent over the long on. It's the maximum. शुभम ठाकुर, बड़े दिल से आपका स्वागत है, हृदयपूर्वक तुमचं स्वागत आहे. आपली मॅच, आपल्या टीमची मॅच षटकाराने झपकन जाताना स्कोरवरती. स्कोर 27-27. चला मी विनंती करतो शुभमजी ठाकूर, आपण सन्माननीय आपलं सहर्ष स्वागत आहे. काबिलियत
कोपरी चॅम्पियन्स लीग 2024 सीझन 3 मध्ये स्कोर इथे मात्र 3 ओव्हरची समाप्तीनंतर लागले 9 धावांच्या सर 27 वर 27 27 धावा 3 गडी बाद. 12 चेंडूचा खेळ बाकी 12 मध्ये आता जिंकण्यासाठी 18 ते तुम्ही सांगायला पाहिजे तर त्याला सांगायला लागतं. 12 चेंडू 18 9 धावांचे सरासरी बरोबर जशा तसं प्रत्युत्तर दिलं गेलं. काय मॅच रंगत चाललेलं आहे. टेरिफिक मॅच. ही जोडी जमली तर जमेल मॅच. ही जोडी फोडली तर फोडेल मॅच. बॉलर का बॅटर जंगे बॅटल बिटवीन द निलेश नीलू. अनुभव आहे नीलूकडे. निलेश भोईर इज द बेस्ट कॅप्टन ऑफ द नवी मुंबई. ब्रेकर लेग ब्रेकर. हो हो कशी त्रेता उडले घसरगुंडी उडत होती. कम्युनिकेशन जुळत नव्हता. एकदा जुळलं आणि एकदा पूर्ण. कम्मालीची ही जबरदस्त प्रेशर मॅच. डू वार्ड आहे आता नाही तर 365 पाहत राहा या चॅम्पियन्स लीगची वाट. त्यासाठी वाट न बघता इथूनच घेऊन जा या वर्षा सन्मान चॅम्पियन्स लीगचा चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि त्याच्याच पुरस्कर्ते इथे उपस्थित आहे केशवजी ठाकूर. त्याचबरोबर अरविंदजी ठाकूर यांना विनंती केली जाते आपण या. आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. डीप स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ व्हेरी क्लोज शॉर्ट मिड विकेट आणि लिमिट ऑफ लो फुल टॉस बॅटर प्रॉपरली फील्डिंग ग्रेट फील्डिंग. परंतु इथे मात्र वॉटर फॉर्मलिंग चान्स फॉर द विकेट. ओहो सुपर कमबॅक सुपर रिटर्न कमबॅक. काय धडपड 100% गिव्हन डेडिकेशन. समर्पित झाले सर्वकडील. कमालीचा उत्सव कमालीचा आत्मविश्वास. स्कोर 28. येस लगेच फायनल होईल. 28 धावा 28 अजूनही 17 धावांची आवश्यकता. 17 मोर रन. कट केले बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या ठिकाणी सिंगल मात्र अजित केली. बॅटिंग चांगली आहे. पार्टनरचे जुळले 5व्या विकेटसाठी प्रथमेश अलॉंग विथ द नजीर. 1 स्कोर जाते 29. आता मात्र जिंकण्यासाठी 16 धावा 9 चेंडू 16 धावा. व्हॉट अ मॅच. सेमीफायनलचा चित्त हिलावून सोडणारा चित्त थरारक मॅच. हाय व्होल्टाज मॅच. धडकने बढ़ाने जाने वाला मॅच. लेग ब्रेक फ्रंट फुट उडवताना ड्राईव्ह. मॅचची आतली कडा इनसाइडर बॅट घासून पुसून गेला. शॉर्ट फाईन लेगला घोषांकी क्षेत्रात सिंगलने स्कोर 30 वर. 13 फॉर 3 विकेट. आता बनवायचे आहे 15. 8 चेंडू 15. एखादा मोठा फटका आला ना तर मॅचला जी उत्कंठा आहे ती शिगेला पोचवत जाईल. जी उत्साह आहे ना तो अति उत्साहामध्ये साजरा कधी डगआउट मध्ये बॅटिंग करणारी टीम रुही वेंचर पकडली मॅच. दोन्हीसाठी दोलायमय स्थितीमध्ये मॅच. बॅलन्स मॅच. करो या मरो. फायनल मध्ये कोण खेळेल. हर्ष रॉयल बरोबर या साथे तगडा मुळबागला. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 8 मध्ये 15. 8 गेंदे 15. पॉइंट आहे कव्हर आहे. फाईन करताना नरेश भोईर अनुभवी या खेळात सिलिमिट ऑफला. नीलो बॅकफुट वर जाताना मिस टायमिंग स्ट्रोक. क्लेवर बॉलिंग बाय निलेश कॅप्टन आयकॉन प्लेयर ऑफ द टीम. बेहतरीन बॉलिंग यार. काय लेग ब्रेक फिंगर्स रोल परफेक्टली मिडल अँड लेग स्टंप. त्यातून घेतलेलं वळण घ्यायला मजबूर करते बोट. ही खासियत आहे निलोची. लाजवाब बॉलिंग. 7 मध्ये आता मात्र 14. 7 गेंदे 14 रन. 6 चेंडू 14. अफलातून मॅच. पैसा वसूल मॅच. हाय व्होल्टाज मॅच. काबिलियत KCL ची ही सेमीफायनल. ग्रेट टायमिंग झालंय. टायमिंग जाताना मात्र डाऊन द बॉल. झटका लागलाय. जी विकेट पाहिजे ती नजीरची विकेट अखेरकार शेवटच्या चेंडूवर लिलीने मिळवली. फलंदाज बाद युजणारा इतिहास रचणार. पाण्याने बरेचसे कपडे फक्त बदलू शकतो पण जो घामाने भिजतो ना तो इतिहास रचतो. घामाने भिजलाय प्रथमेश तो सोडणार नाही. इतिहासाच्या एका पानावर त्याची इनिंग मात्र नोंद करू आम्ही ऍज अ कॉमेंटेटर म्हणून. 6 मध्ये 14 ठोकणार केसीमध्ये बॅट्समन होता प्रथमेश. पण करावं लागेल. फटका मारले. उंची जास्ती लांबी कमी आहे का. लांबी प्रॉपर पोहोचवली. ओ माय गॉड इंटू द ग्राउंड. चरण बेहतरीन स्ट्रोकने मॅच ऑन केली प्रथमेशने.
प्लीज तुमचं एंटरटेनमेंट तर होईलच, पण एंटरटेनमेंट मध्ये महत्वाची मॅच आहे. रुही व्हेंचरच्या खेळाडूंना पडद्याच्या आतमध्ये राहा, अदरवाईज पेनलाइज केलं जाईल कोर कमिटी. मॅच तुफान मात्र प्रेशर मध्ये षटकाराला धावसंख्या पोहोचवली 47. 37 37 वर आहे. 8 धावांची आवश्यकता. 5 चेंडू. हुडहुडी तर झाली नाही, परंतु तप्तवन हुडहुडी करायला लावले या मॅचने. गारवा नाही पण गरमी आहे. मॅच तापले, मॅच मात्र रंगले आणि तर रंगवण्याचं काम केलं प्रथमेशने. आम्ही म्हटलं होतं घामाने भिजलाय प्रथमेश, घामाने भिजलाय आणि घामाने भिजला एक रेकॉर्ड त्याचा आम्ही वहीमध्ये जंपून ठेवू, जंतन करून ठेवू. विथ द बॅट्समन इन द सेमीफायनल, 6 बॉल नीड अँड 14 हिट्स अँड entered his team in the safely final KCL. एक अध्याय लिहायचा अजून बाकी आहे. मॅच अजून पूर्ण नाही, कारण कोणीच जिंकले नाही, कोणीच हारले नाही. तू प्रेशर वाढण्यासाठी व्हेरी क्लोज सिली पॉइंट. मित्रा जरा सावध. रेस्की फिल्डिंग प्लेसमेंट आहे. दुसरा चेंडू होत्याचं नव्हतं, जे करायचं नव्हतं, जे केलं होतं पहिले दोन, त्याच्यानंतर हा प्रश्न, बिग क्वेश्चन. कोणतीच गरज नव्हती, फक्त सिंगल 2 काम मात्र चाललेलं असतं, कारण 5 मध्ये होत्या 8, आता 4 मध्ये 8, परंतु त्यासाठी प्रथमेश नसणार, तो निघालाय तंबूच्या आसराला. ही इंटू द पेव्हिलियन. त्याचाच मुलगा नरेश भोईरचा, आदित्य नरेश भोईर, याच्याबरोबर तर रंगतंय. याच्यात एक वेगळं वळय निर्माण केले केसीएलने. पुरुषोत्तमजी लाजवाब. पित्राशीच्या विरुद्ध मुलगा, परंतु जंग मध्ये सब कुछ जाहिर है. मनोज पाटिल. यस यस यस, इसलिए हिंदी में एक मुहावरे बहुत तो होते हैं, लेकिन सुनने में मजा आता है. मनोज के जबान है. 4 मध्ये 8. बॉलिंग मार्क वर अखे चोमणे दत्त्या. हो काय हो, नाईस नेम दत्त्या. माय गॉड, व्हेरी सरप्राईज नेम दत्त्या. दत्ता आम्ही ऐकले, पण दत्त्या हो. परंतु दत्त्याने कमाल केली. षटकांमध्ये घाबरून न जाता छाती उभे करून सरळ सांगलं प्रथमला मार, जेवढी ताकद सरेन, आणि त्याला जालं मिळलं होतं. त्या जाल्यात अलगुत पकडला या दत्त्याने. 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 मध्ये आता 4 चेंडूचा खेळ बाकी. वाईट आलाय. 7 धावांची आवश्यकता. पिचिंग ऑफ हो, किती प्रेशर पहा. प्रेशर 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 में कोई निखरता है, प्रेशर में कोई बिखरता है. कोण निखरेल कोण बिखरेल. मानसिकता त्यांची मजबूत असेल ना, तो मात्र निखरेल, आणि मानसिकता ज्याची खच्चीकरण होईल तो मात्र बिखरेल. एवढं मात्र निश्चय. क्रिकेटचा खेळ असा आहे मित्रांनो, जो बसला त्याची मानसिकता मात्र वाढली, त्याने घेऊन गेली मॅच. आता मात्र 4 मध्ये समीकरण बदललंय. 6 वर 4 मध्ये 6. बॅकफुट वर जाताना चेंडूचा मिस टायमिंग स्ट्रोक. डाऊन द बॉल. अनादर इज अ गुड फिल्डिंग बाय मनोज. आणि मोरेश्वरजी ठाकूर आणि तानाजी प्रभार या सन्मानांच्या मात्र अनुभव झालेले. KCL 2024 सीझन 3 मध्ये तुमचं हृदयपूर्वक असं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. मॅचला काय मजा आली. 3 मध्ये मजमायचे आहे. फायनल मध्ये जाण्यासाठी रुई व्हेंचर्सला 6. 3 गेंदे 6 रन. सुपर डुपरचा हा शानदार, वजनदार आणि दमदार आयोजनामध्ये दमदार मॅच आपल्या मैदानामध्ये. एका बाजूला रुई व्हेंचर्स, तर दुसऱ्या बाजूला परिपूर्व चॅम्पियन्स. ती शर्थीचे प्रयत्न करते मैदानामध्ये रोखावं, पण रोखल्यानंतर याला कसं भेदून जाऊन मात्र फायनल पेनला शिरावं, यासाठी मात्र दोलाईन मध्ये मॅच रंगले. मॅच 3 मध्ये जिंकण्यासाठी 6. बॉलिंग मार्क दत्त्या. राईट आर्म राउंड द विकेट. ग्रेट गेम. सुपर डुपर. मॅच ची कडा सिंगल. आता 2 मध्ये 5. 2 मध्ये 5. प्रभाकर निषाद आहे बॉलर आमच्या बाजूला, जो ग्रेट बॉलर आहे, ज्याचं विश्लेषण LMP ला पाहिलंय, पण त्यालाही माहित असतं असं प्रेशर वाटतं. काय काय आपल्याला यातना असतात, काय काय बोल खावं लागतात जर मॅच हरली तर. पण जो बोल खाण्याची क्षमता राखतो ना, तोच मात्र जिंकून जातो मैदान. एवढं मात्र खरं आहे.
मैदान जिंकण्याच्या जवळ आहे धोनी बॉलर पण आणि बॅटर पण, कारण तसं समीकरण 2 चेंडू आणि 5. दत्त्या, ओ माय गॉड, सुपर्ब डिलिव्हरी, निर्धाव करलेला चेंडू, हो हो खराब खराब. आता स्ट्राइक आहे, बॅट्समन आहे समोर, आदित्य महेश बाद झालेला. महेश आहे स्ट्राइक वरती. किती दडपण आहे, जसं मैदान दडपण तसं स्कोररच्या वरती दडपण, तसं आहे कॉमेंटेट वरती दडपण. आता 1 मध्ये 4 कंपल्सरी चेस. काय टाकेल, स्लो वन टाकेल, यॉर्कर टाकेल, यॉर्कर टाकला आणि फसला. जर जी गत चेतन शर्माची झाली होती ना जाहिद मिदाच्या समोर, तसं होईल. कधी शॉर्ट टर्म प्लेन चालेल, कधी ऑन द राईज, कधी ऑफ साइड ऑफ यॉर्क. प्लेयर जर आतमध्ये आले ना तर पेनलाइज केलं जाईल. संयम बालगा, जवळ आहे मॅच, वॉट अ मॅच. सेमी फायनलचा तगडा. रुही वेंचर्स विपक्ष परिपूर्व चॅम्पियन्स. रुही वेंचर्सला 1 चेंडू 4. दिल धडकानेवाला हे सेमी फायनल सेकंड. धडकन धगधग वाढली जाईल. प्रेक्षकांचे तुफानी गर्दी, बेचैनी वाढ, अस्वस्थ मैदानामध्ये आहे. 11च्या 11 खेळाडू, मी म्हणेन 13 खेळाडूंच्या वरती अस्वस्थ आहे. 2 बॅटर आणि त्याच्यानंतर 11 खेळाडू फिल्डिंग. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ सेमीफायनल. रुही वेंचर्स अगेन्स्ट परिपूर्व चॅम्पियन्स. कोण चॅम्पियनच्या शर्यतीत जाईल फायनलला, यासाठी 1 चेंडू आणि 4 धावा. समोर आहे महेश, बोले शंकर, जय जय शंकर महेश. 1 चेंडू आणि एक आगळं वेगळं नाव. दत्त्याने कमाल केली या ओव्हरमध्ये. षटकार आल्यानंतर मातेने खच खाली नाही, मानसिकता स्ट्रॉंग ठेवली. स्ट्रॉंग मानसिक दत्त्या येईल. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू 4 धावा, 4 धावा 1 चेंडू. व्हॉट अ सुपर लीग KCL 2024 सीझन 3 मध्ये या KCL ची लेवल वाढवण्याला एक सुपर डुपर हा मॅच. 1 चेंडू आणि 4. दत्त्याच्या समोर महेश, पॉइंट आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ प्रेशर यार, कमालीचं प्रेशर. पुन्हा बोलायला उषाताई, हे क्रिकेटमध्ये असं प्रेशर, ज्याप्रमाणे आपण सामाजिक कार्यकर्ता, ज्यामध्ये राजकारण केलं तर प्रेशर असं असतं. व्हॉट अ लवली प्रेशर. 1 चेंडू 4. ओहो, हार्ड लक रुही. दत्त्या मन जिंकले मित्र तू. ग्रेट बॉलिंग यार. षटकार आल्यानंतर मात्र काय डिफेंड केला हा स्कोर त्याने. कमालीच्या 5 मध्ये 8 असताना रोखून धरलं. नो अडमायर वर्ड मात्र अपूर्व पडतात.